नमस्कार मित्रांनो. काय नमस्कार. अवस्था खराब आहे. खराब म्हणजे एकदमच खराब. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल. टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेवल एवढा कमी आहे ना, बोललं तरी पण दम लागतंय. तर दिवस कोणता आहे ते पण मला आठवत नाही. तेवढा चंद्रताल टू काजा डिस्टन्स गेला ना की थोडा बरं वाटेल. आता मी निघालोय चंद्रतालवरून टुवर्ड्स काजा. हा खाली जो रस्ता आहे तो जातो मनालीला आणि आपण आता इकडून वरती आणणार आहोत काजाला. रस्ता खूपच नॅरो आहे. पाहायला आमच्या गावाला बैलगाड्याचा रस्ता तरी बरा असतं. बर्फ बघा बाजूला. बस हे असं काय पाहायला मिळतं ना, म्हणून थोडं मूड फ्रेश होतं. बाजूला दरी बघा. हे जरा तुमचा बॅलन्स गेला की तुम्ही गेलात ढगात. त्याचा व्ह्यू बघा तुम्ही. इकडे बर्फ, इकडे बर्फाचा डोंगर. व्ह्यू मात्र खतरनाक आहेत. व्ह्यू तुम्हाला डिसपॉइंट करणार नाही. एक नंबर व्ह्यू आहेत 101. पण रस्ता रस्ता तुम्हाला काय सांगू. हे बघा, हाय का इथं बिगिनर्स लोकांचा काम. जागा शार्प टर्न आहेत. तुमच्या मागे पुढे कोण नसला ना, तुम्ही पडलात काय काय झालं कोण बघायला नसणार आहे. हे बघा मित्रांनो, कुठून गाडी चालवते आपण. खतरनाक. नुसते बर्फाचे डोंगरे बघा, दोन्ही साईडनी बर्फ. एक नंबर. तर आता कुंजुम माता कमेटी आपका हार्दिक स्वागत करती है. कुंजुमला पोहोचलो आपण. आज आगे विजिट करना है अंदर. हाँ, वहाँ से लेफ्ट से जाके राइट से रिटर्न करना. ओके ठीक है, चलेगा. चलो कोई बात नाही. सो आपण ऑफिशियली पोहोचले कुंजुम पासला. ही आपली डॉमिनर इथे कुंजुम पासच्या इथे. एक नंबर व्ह्यू आहे यार. इकडचा नजारा बघा एकदा. बा बा बा, खतरनाक. चला जरा फोटो विटो खेचतो गाईज. हा सगळा व्ह्यू आहे कुंजुम पास. आणि मोबाईल मला स्विच ऑफ झाला. चार्जिंग करायला विसरलो. हे एक नंबर वाटतंय. एकदा व्ह्यू बघा यार. एक नंबर. काय व्ह्यू वाटतं यार. क्लिअर स्काय, हलके हलके ढग. एक नंबर. जन्नत तर आहे भाई, स्वर्ग. सी वॉटर क्रॉसिंग दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, ह्याच्या अगोदर चंद्रतालला खतरनाक आहेत. हे काहीच नाही चंद्रतालसोबत. पण तिथे ना मी थोडासा फर्स्ट टाइम होता ना, थोडा नर्वस झालो. तर मला कॅमेरा ऑन करायला सुचलंच नाही पटकन. मी थोडा फोकस करत होतो की कसा क्रॉस करू, काय करू. दुसऱ्यांना बघत होतो, ऑब्झर्व करत होतो ते कसे क्रॉस करतायत. नजारा तुम्हाला नाराज नाही करणार. अरे एक नंबर. लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स. या मी स्पिती नक्की या. फक्त तुम्ही फिटनेसवरती पण थोडा लक्ष द्या. तुमची फिटनेस चांगली असेल ना तर तुम्हाला चांगलं एन्जॉय करायला मिळेल. 2 दिवसानंतर डांबरीचा रस्ता बघायला भेटला. वा वा बाप रे. जाम जीवाला शांती. भाई नशीब. चला आता रोड तरी ॲटलिस्ट संपला लगेच. जाऊ दे, चल तेवढं तर तेवढं. सो आता सगळं डाऊन हिल आहे. आता फक्त आपल्याला उतरायचं आहे. आता आपल्याला काय चढायचं नाही कुठे. पण ही खडीवर ना थोडीशी सरकते गाडी, तो सांभाळून चालवायला लागते. तर पहिले खड्ड्याचा रस्ता होता, आता ॲटलिस्ट खडी आहे. पण ठीक आहे, तुमच्या ऑफ रोडिंगचे टायर असतील तर ओके, चालून जातं. नाहीतर मग तुम्हाला सांभाळून चालावं लागेल. आणि आता 8 किलोमीटर नंतर आमचा लंच ब्रेक आहे. हलका हलका डोका पण दुखायला लागला आता, कारण का ऊन पण एवढं आहे. जेवढी सुंदर जागा तेवढी कठीण परीक्षा तुमची. बरंच काय शिकायला मिळालं या स्पिती राईडमधून मला. मनाली नंतर आता पहिल्यांदा कोणतं तरी गाव लागलं आहे. आता मस्त पोट भरून जायला. लंच होऊन वाजले संध्याकाळचे 4:30. 4:30 वाजता आमचं लंच झालेलं आहे. आणि आता निघालो टुवर्ड्स काजा. काजाला आजचा स्टे असणार आहे आज आणि उद्या. उद्या सगळी साईट सीइंग होणार. तिथे की मॉनेस्ट्री वगैरे ते आपल्याला पाहायला मिळेल.
आणि ऊन इकडे खतरनाक आहे. थंडीतला जो ऊन लागतो ना, स्किन केअर बाबा वॅसलीन नक्की जवळ ठेवा, ओठांची वाट लागते. इकडे ना टेम्परेचर आहे 4 ते 5 डिग्री, पण हा जो ऊन आहे ना, हा ऊन खूप खतरनाक आहे. तुम्ही सावलीत थांबाल तर तुम्हाला थंडी लागेल, उन्हात आल्यावर तुम्हाला हा ऊन जो टोचतो ना, थंडी पण आहे ऊन पण टोचतो, याच्याने स्किनची खतरनाक वाट लागते. मित्रांनो एकदा व्ह्यू बघा यार, दोन्ही साईडनी मोठे मोठे पर्वत आणि हा मधून जी ही व्हॅली आहे ती काय दिसते बघा, सुंदर यार. नजाऱ्यांची कमी नाही यार इकडे. म्हणजे ना कळतच नाही काय काय रिॲक्शन द्यावी याच्याकडे. कसं बनलं असेल हे सगळं. एक नंबर यार. ओ माय गॉड. चला फायनली चांगला रस्ता लागलेला आहे. एक नंबर रस्ता. जरा आता गाडी पाहू आपण स्पिती व्हॅलीमध्ये. आणि खूप टायमानंतर असा रस्ता, हा 1.5 दिवस खतरनाकवाली ऑफरोडिंग करून करून आता फायनली रस्ता आलेला एवढा चांगला डांबराचा. मन खुश झाला. पैसे को पानी मिल गया, डुबते को तिनके का सहारा. तो मित्रांनो आता आहे हंसा विलेज. हा विलेज जो दिसतो आपल्याला हंसा विलेज आहे. 2 डोंगराच्या मध्ये काय लाईफ आहे या लोकांची. फक्त एवढंच फॅसिलिटी त्यांना तेवढ्या नाही. विंटरमध्ये यांच्यावर हाल होत असणार, रस्ते बंद होतात. विंटरमध्ये हे लोक कुठे जात असतील काय माहिती, काय करत असतील विंटरमध्ये, हा एक प्रश्न पडतो कधी कधी. आता आपण पोचले किब्बर वाईल्ड लाईफ सँक्चुरी, स्पिती वाईल्ड लाईफ डिव्हिजन, हिमाचल प्रदेश. वाईल्ड लाईफ म्हणजे इथे स्नो लेपर्ड स्पॉट होतात. आपला गाणं गाऊया का तो? टाणा 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 ना 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 टाणा ना 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 ना. स्पितीला जायचं जायचं स्पितीला. झाली बाबा स्पिती राईड ॲक्च्युअलमध्ये. हा आनंद वाटतो एकदम. व्ह्यूचा आनंद घ्या गाईस. एकदा व्ह्यू बघा यार. बा बा बा. खतरनाक. मित्रांनो एकदा हा व्ह्यू एन्जॉय करा. हे बाजूला बघा ना कसा टेरेन आहे. एक नंबर वाटतं यार. आता खरी स्पिती व्हॅली एक वेगळाच अनुभव यार इकडे. इकडचं म्हणजे असं एवढी दुनियाच वेगळी आहे. असं वाटत नाही हे इंडियामध्ये आपण फिरतोय. तर फॉरेन कंट्रीमध्ये असं दाखवतात ना, इंडियामध्ये कमी नाही भाई. हे काय कमी आहे का? फॉरेनमध्ये पण असं नसणार. असं सीन आहे इकडे सगळं. बाबा टर्न बघा एक नंबर. बा बघा एक एक सीन बघा, एक एक व्ह्यू बघा. काय बोलाल तुम्ही? काय आहे, कोणत्या जगात आहोत आपण? मला कधी कधी विश्वासच बसत नाही माझ्या डोळ्यांना की मी कुठे आहे. बा 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 खतरनाक रे भाई. एक नंबर. काय सीन होता. वा. जर रस्ते पण छान आहेत ना तर व्ह्यू एन्जॉय करायला मिळतं. ऑफ रोडिंगच्या वेळेस काय होतं, व्ह्यू खूप छान होते पण एन्जॉय करायला मिळत नव्हते. कारण का पूर्ण लक्ष ना रस्त्यावर होता. कारण का खूप ऑफ रोडिंग होता. खतरनाक एकदम बेकार रस्ता होता. सो गाईज कुठेचा तरी पॉईंट आहे पण चला कोण थांबत नाही तर नाही थांबायचं. पण व्ह्यू काय थांबत नाही बाबा. एक एक खतरनाक असे नजारे आहेत ना इकडे. बाकी आपल्या डॉमिनारनी परफॉर्मन्स भारी दाखवला भाई. ऑफ रोडिंगला एक नंबर चालली. काय टेन्शन नाही, एकदम व्यवस्थित. चंद्रतार सारखी ऑफ रोडिंग केली डॉमिनारने म्हणजे बस का भारीच काम झालं.
मित्रांनो आता लवकरच आपण चिचम ब्रिजच्या इथे पोहोचू. फक्त 3 किलोमीटर बाकी आहे आणि चिचम ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण जाऊ पुढे गाजामध्ये. गाजा बोलते काजाला स्टे आपला आज. समोर गाव बघा यार, कशा ठिकाणी तो गाव वसलेला आहे. एक नंबर. ही दरी बघा इकडे, हे तो तिकडे खाली चिचम ब्रिज आहे. सो आता आपण लवकरच चिचम ब्रिजच्या इथे जाऊ. गाईज आता आपण पोहोचतोय चिचम ब्रिजच्या इथे आणि ॲज एक्सपेक्टेड ते ट्रॅफिक. हे बघा हा चिचम ब्रिज. मित्रांनो एकदा व्ह्यू बघा चिचम ब्रिजचा. हा इकडे चिचम ब्रिज. हमारे पास बस 20 मिनट है, प्लीज चले जाओ. चिचम ब्रिज आणि व्ह्यू बघा त्या ब्रिजच्या इथलं. खूप खोल दरी आहे, खूप खोल. 2 दरीच्या मध्ये बांधलेला ब्रिज आहे. आता आपण एंट्री मारतोय चिचम ब्रिज मध्ये. हे बघा चिचम ब्रिज, एक नंबर व्ह्यू आहे यार. आणि हा व्ह्यू एन्जॉय करतोय. वा मस्त. काय बांधलंय खाली दरी बघा. बाप रे भेंडी, किती खोल दरी आहे. शपथ. काय व्ह्यू होता यार. आणि किती खोल दरी होती ती. बाप रे खतरनाक. आणि आता आम्ही चाललोय की मॉनेस्ट्रीकडे. की मॉनेस्ट्री हा आजच्या दिवसाचा लास्ट पॉईंट आहे. की मॉनेस्ट्री झाल्यानंतर आमचा स्टे असणार आहे काजामध्ये. आज स्टे करणार, उद्या काजा साईट सीइंग करणार आणि मग परवा काजावरून निघणार पुढे. सो आता दाखवतो तुम्हाला की मॉनेस्ट्री. ही दरी तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही, पण किती खोल आहे एकदा बघाच यार तुम्ही. आणि आता आपला पेट्रोल पण संपायला आलाय. मनालीमध्ये पेट्रोल टाकला होता. क्या देखो, क्या दिख रहा है वहाँ पे बाहर? हाँ क्या उसको बोलते, उसको क्या बोलते? ब्लू शिप है ये, पार्किंग में ना. शिप ना. ब्लू शिप. हाँ ब्लू शिप. इतना ऊपर कैसे आ गई हो. खतरनाक यार. ब्लू शिप आहे. कॅमेऱ्यामध्ये नसेल तुम्हाला दिसेल, पण एवढ्या उंच पहाडावरती ते फिरते बघा. एक नंबर. हां मी सांगतो पेट्रोल मी मनालीमध्ये टाकला आणि आत्तापर्यंत पेट्रोल आपला संपलेला नाही. ॲक्च्युली मनालीला टाकी फुल करा, काजापर्यंत तुम्हाला काही टेन्शन नाही. आता माझी डॉमिनर आहे ऑलमोस्ट मला वाटतं 27-28चा ॲव्हरेज दिला असेल तिने ऑफ रोडिंगमध्ये, पण तरी पण पेट्रोल संपला नाही. आणि जर तुम्ही काजा साईडने येत आहे चंद्रताल मनाली करत, तर काजाला तुम्ही टाकी फुल करून घ्या. कारण का मनालीपर्यंत परत दुसरा पेट्रोल पंप नाही आहे. कारण का सगळं काय आउटसाईडला आहे. तिकडे कोणतीही सुविधा नाही, ना गॅरेज ना काय हॉटेल काहीच नाही. सो तेवढी काळजी घ्या. हेअरपिन बेंड्स आहेत यार. एक नंबर. एकामागे एक खतरनाक. वरती टर्न जातो लेफ्टला, तो जातो की मॉनेस्ट्रीकडे. हे बघा असं काय गेट आहे. नजारा बघून घ्या की मॉनेस्ट्रीचा. ही जी बिल्डिंग जी इमारत दिसते ती आहे की मॉनेस्ट्री. आपल्या तिथे आता व्हिजिट करायचं आहे. फायनली आपण पोहोचतोय की मॉनेस्ट्रीच्या इथे. हे बघा मॉन्क. मला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आयुष्यात. की मॉनेस्ट्री. बाबा पहाड बघा कसा गोल्डन झाला एकदम. तर मित्रांनो आपण आपली डॉमिनर घेऊन पोचलोय की मॉनेस्ट्रीच्या इथे, जे की आहे काजामध्ये. सो आता इथून की मॉनेस्ट्री एक्सप्लोर करणार आणि पुढे निघणार काजामध्ये स्टे आहे आमचा. चला आता काजामध्ये जाऊन ब्लॉग एंड करतो. गाईस हा की मॉनेस्ट्रीचा व्ह्यू बघा एकदा तुम्ही. ती तिकडे समोर त्या साईडला तिकडे मॉनेस्ट्री आहे आणि हा पहाड बघा इकडे एकदम गोल्डन. फक्त आता आतमध्ये कसं शूट करायला मिळतं की नाही दाखवतो तुम्हाला. गाईस बघा इकडे की मॉनेस्ट्रीमध्ये काय मजा चालू आहे. खतरनाक. भाई बॉलिंग टाकतो वाटतं. सिक्सर त्याच्या मागून जा आता. शॉट आहे ब्रो. सगळे एन्जॉय करत आहेत आणि इकडे काय व्ह्यू पॉईंट आहे. सो मित्रांनो हा व्ह्यू बघा एकदा. ही इकडे की मॉनेस्ट्री, पण आता त्याचं टायमिंग संपलं बंद झाली ती, म्हणून आम्हाला वर जायला चान्स नाही.
पण इकडे त्यांनी सांगितलं की व्ह्यू पॉईंट आहे तिकडे फिरून या. सो आम्ही तिकडे जातोय. बघूच आता आलं तर काय व्ह्यू पॉईंट एकदा बघूनच घेऊया. सही वाटतंय. काजाला अरे आत्ता आलास तू. या हे बघा आमचे बंधू आले. नमस्कार भाऊ कदम. कसा होता भाऊ कदम प्रवास कसा होता आजचा? काय सांगू हा? नको. पण रोड बरे होते ना आता जरा? आता बरे होते. मग पहिल्याचे जीव मुठीत धरून चाललोय बाबा. जीव पण मुठीत ठीक आहे ना धरून. बाबा. खराब रस्त्यानंतर चांगले रस्ते आले ना. अरे हे हा? काय चांगले रस्ते झाले. रात्री नंतर दिवस उजाडतो ना. ओके. मग हे बघ हे बघून घे. एक नंबर आहे सगळं. आता मी फायनली पोहोचलो काजाकडे आणि काजामध्ये आता आमचा स्टे आहे. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग चंद्रडाल टू काजा? जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इन्स्टा अकाउंटला फॉलो करून ठेवा कारण का सगळे अपडेट आपल्या इन्स्टावरती येत असतात. लाईव्ह अपडेट आपल्या राईड्सचे सगळ्या आणि अपकमिंग राईड्सचे सगळे अपडेट इन्स्टावरती येत असतात. चला तर तुमचा निरोप घेतो आता आणि हा व्लॉग आता मी इथेच संपवतो. भेटू आपण उद्या पुढच्या व्लॉगमध्ये.